एक मोठी बातमी येते। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत, चाकणकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। मुख्यमंत्र्यांचे आदेश, चाकणकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा या संदर्भात प्रतिक्रिया येत होत्या। मात्र आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा असे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, काय सूचना दिल्यात, आदेश दिलेत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात? महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशा मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश दिल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळालेली आहे। रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना तात्काळ राजीनामा द्या असे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिले आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं नाशिकच्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचे थेट व्हिडिओ जे आहेत ते समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जो भोंदू बाबा आहे जो पकडला गेलेला आहे त्याच्या बाबत सगळे व्हिडिओ जे आहेत ते दिवसभर समोर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये विरोधकांनी सुद्धा मुद्दा जो आहे तो लावून धरलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामे द्या असे आदेश जे आहेत ते रुपाली चाकणकर यांना दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर विनायक, एकूणच रुपाली चाकणकर या उपमुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार होत्या आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेणार होत्या। मात्र त्याआधीच मुख्यमंत्र्यांकडून आलेले हे आदेश राजीनामा द्या अशा संदर्भातले, त्यामुळे आता पुढे काय होणार? चाकणकर ताबडतोब राजीनामा देणार का? आदेश असल्यामुळे रुपाली चाकणकर यांना राजीनामा जो आहे तो आता द्यावाच लागणार आहे। महिला आयोगाच्या ते अध्यक्ष आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं जे कृत्य जे आहे ते समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्या पद्धतीने त्यांचे व्हिडिओ जे आहेत त्या नाशिक प्रकरणामध्ये, अशोक खरात प्रकरणामध्ये समोर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यामुळेच मुख्यमंत्र्यांनी थेट राजीनामा देण्याच्या सूचना ज्या आहेत ते केल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। आता रुपाली चाकणकर कधी राजीनामा देतात, सुपूर्द करतात हे बघावे लागेल, परंतु मुख्यमंत्र्यांनी मात्र त्यांची भूमिका जी आहे ती मांडून कुठेतरी राजीनामा द्या असे निर्देश जे आहे ते दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। बरं, मात्र विनायक, चाकणकरांना वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी बोलवून घेतलं, चर्चा केली अशी देखील माहिती मिळते। कधी गेल्या होत्या चाकणकर वर्षावर? आज वर्षा निवासस्थानी रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या आलेल्या होत्या आणि त्यावेळी त्यांनी ह्या संपूर्ण चर्चा जी आहे ते मुख्यमंत्र्यांसोबत केलेली आहे आणि तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना राजीनामा द्या अशी सूचना जी आहे किंवा असा आदेश जो आहे तो दिलेला आहे। रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट जी आहे ती घेतली आणि त्या भेटी दरम्यान संपूर्ण माहिती जी आहे ती त्यांना विचारण्यात आली। स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांना वर्षा बंगल्यावरती बोलावून घेतलं होतं। हा प्रकरण जे आहे ते गेली 2 दिवस आपण पाहिलं तर खराच प्रकरण वाढलेलं पाहायला मिळते आणि या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचे थेट व्हिडिओ जे आहेत ते पाहायला मिळते। भोंदू बाबाचे पाय धुतानाचे व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतात, त्यांची आरती करतानाचे किंवा त्यांच्याबाबत चांगलं भाषण करतानाचे सुद्धा व्हिडिओ आपल्याला समोर आलेले पाहायला मिळाले होते आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी ही संपूर्ण दखल जी आहे ती घेतलेली आहे। विरोधकांनी सुद्धा मुद्दा लावून धरलेला पाहायला मिळतोय आणि या भोंदू बाबाचे अनेक व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेले आहेत आणि अनेक अश्लील व्हिडिओ आहेत किंवा महिलांना कुठेतरी महिलांवरती अत्याचार करण्याचं उघड जे आहे ते त्यावर संपूर्ण प्रकरणात झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांनी त्याला संपूर्ण चौकशी पोलिसांकडून होते, परंतु रुपाली चाकणकर यांचे व्हिडिओ जे आहेत ते या संपूर्ण भोंदू बाबा समोर आले होते आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी त्यांना वर्षा निवासस्थानी बोलवलं आणि संपूर्ण माहिती घेतली आणि त्यानंतर सध्याची स्थिती पाहता त्यांनी तात्काळ राजीनामा द्या असे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बिलकुल, आता काय प्रतिक्रिया नेमक्या येत आहेत त्यावरती बघावं लागेल। मात्र या सगळ्यानंतर म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः बोलावून त्यांना राजीनाम्याचे आदेश दिल्यानंतरही त्या सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत का, त्याबद्दल काय कळतंय? विनायक, आवाज येतोय? चाकणकर सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी ज्या पद्धतीने जाणार आहेत त्याबद्दल काय कळतंय? बरोबर आहे, पक्षाच्या प्रमुख म्हणून सुनेत्रा पवार यांची भेट त्या घेतील, कारण आपण जर पाहिलं तर पक्षाच्या ची भूमिका नेमकी काय असणार आहे त्यांच्याबाबतची ही सुद्धा त्यांनी जाणून घेणं त्यांना गरजेचं आहे। सुनेत्रा पवार यांची कुठलीही प्रतिक्रिया थेट जी आहे ती आलेली नव्हती। दुपारी सुनील तटकरे यांना सुद्धा आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये, कारण ते प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळे या प्रकरणात त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुनील तटकरेंनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणावरती बोलण्यास टाळलेलं पाहायला मिळालं होतं। ते म्हटले की लवकरच या संपूर्ण प्रकरणावरती बोलेल।
जाईल. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कुठलीही थेट प्रक्रिया जी आहे ती आली नव्हती, प्रतिक्रिया जी आली नव्हती. आणि त्यानंतर रुपाली चाकणकर आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते. आणि त्यानंतर त्या राजीनामा सुपूर्द करतात का, राजीनामा देतात का हे बघावं लागेल. परंतु मुख्यमंत्र्यांचे आदेश जे आहेत ते त्यांना आता पाळावेच लागणार आहेत, कारण मुख्यमंत्र्यांनी थेट ही राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यामुळे थेट नाराजी जी आहे ती व्यक्त केली असंच म्हणावं लागेल. बरोबर आहे विनायक. थोड्या वेळापूर्वी आपण जी प्रतिक्रिया ऐकली होती, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या रहाटकर, त्या म्हणाल्या होत्या की हे सगळे अधिकार हे राज्य सरकारकडे असतात, त्यामुळे राज्य सरकार यामध्ये निर्णय घेईल आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. स्वतः रहाटकर यामध्ये लक्ष घालून आहे असं सांगितलं होतं त्यांनी. त्यामुळे आता चाकणकरांचा राजीनामा जो अटळ आहे असं आपण सकाळपासूनच खरं तर बघतोय बातमी, तर त्यावरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे. मात्र आता चाकणकर कधी राजीनामा देणार याकडे आता विरोधी पक्षातले सर्व नेते वाट किंवा डोळे लावून बसले असतील त्या संदर्भात. बरोबर आहे, विरोधी पक्षांनी हा मुद्दा जो आहे तो साहजिकच लावून धरलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. सुषमा अंधारे असतील किंवा इतर सगळे विरोधी पक्ष नेते आहेत, पक्षाचे नेते आहेत वेगवेगळे, त्यांनी हा मुद्दा जो आहे तो लावून धरला होता. अनेक पुरावे जे आहेत ते सुषमा अंधारे यांनी सुद्धा समोर आणलेले होते. एक राजकीय नेत्या किंवा प्रमुख पदावरती असणाऱ्या व्यक्तीनं अशा पद्धतीनं भोंदू बाबा जे कुठेतरी त्याची आरती करणं, त्याचे पाय धुणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न जो आहे तो सरकारला विचारला होता. विरोधकांनी सरकारला कुठेतरी धारेवर धरले होते आणि त्यानंतर महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना अखेर आता राजीनामा जो आहे तो द्यावा लागणार आहे, कारण राज्याचे प्रमुख जे असतात त्यांचा आदेश जो आहे तो पाळणं त्यांना बंधनकारक असेल आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना वर्षानिवासस्थानी बोलवून. विनायक, थोडक्यात काय तर राज्य सरकारकडनं मुख्यमंत्र्यांकडनं या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे आणि चाकणकर यांना वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलवून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिलेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.